आहे ना, नोंद करावं लागेल. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज जन्मदिवस आहे. तद्वतच महायुतीचे आमचे दिवंगत नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती सुद्धा आज रोजी आहे. याचा औचित्य साधून आम्ही सर्व लोणीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली परतूर तालुक्यामध्ये एक मोठं सर्वरोग निदान शिबिर, तद्वतच गुणवंतांचा सत्कार आणि महारक्तदान यज्ञ या ठिकाणी ठेवलेला आहे. मागच्या वर्षी देखील जवळपास 500हून अधिक रक्तदात्यांनी देवेंद्रजीच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलं होतं. यावर्षी तोच धागा पकडून या ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन सन्माननीय लोणीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध महाराष्ट्रभरामध्येच अशा प्रकारचे रक्तदान शिबिरांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. साधारणतः 1,500हून जास्त ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन महाराष्ट्रामध्ये विविध मंडळामध्ये तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि जवळपास 1 लाखाहून अधिक रक्तदाते या महारक्तदान अभियान शिबिरामध्ये त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज परतूरमध्ये देखील या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे आणि खात्री आहे मला की 500 पेक्षा अधिक रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतील. मात्र मी सही सलामत सुखरूप एखाद्या खिंडीतून गेल्याप्रमाणे मंदिरात घुसलो आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलो. पांडुरंगाला काय मागितलं की महाराष्ट्रात धो पाऊस पडू दे, बळीराजाला सुखी कर, बळीराजाला शेतकऱ्यांना समृद्धी कर, त्याचं उत्पन्न वाढू दे, आमचा महाराष्ट्र सुखी समृद्धी होऊ दे, अशा प्रकारची पांडुरंगाला मागणी केली. माझ्या जीवनात मी जे मागितलं ते मला मिळालं. मी जे बोललो ते पांडुरंगाने माझं ऐकलं. माझ्या जिभेवर थोडा बारकुसा तिळा एवढा काळा डाग आहे. मी म्हणलो वाटगीट करीन, झालं. मी माझ्या वडिलांना शब्द दिला होता मंत्री होईल, झालो. 300 गावाला डांबर रोड करीन, झालं. पर्यटन तीर्थक्षेत्र 500 कोटी आणि पर्यटन तीर्थक्षेत्राला 10 वर्षात 500 कोटी रुपये आणले. मी जे बोललो ते होतं आणि मी पांडुरंगाला सगळं घालून आलोय की पाऊस पडू दे देवा. आणि माझ्या जीभेवर थोडासा काळा तीळ आहे. नक्की पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही आणि पाऊस पडला तर बळीराजा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. भाषण संपत आहे. पण मी या ठिकाणी आमचे कृष्णा कोरडे यांनी कोरोनाच्या काळात आणि या 10 वर्षात आपल्या मतदारसंघातले किमान 500 लोक वाचवले असतील. कोरोना झालेले ऑपरेशन आहेत, शस्त्रक्रिया आहेत. कालच त्यांनी 1.5 कोटीची मशीन आणली. जी मशीन पुण्याला आहे, जी मशीन मुंबईला आहे, जी मशीन संभाजीनगरला 2च आहे, भूत आणि कमलनयन बजाज. म्हणजे एखाद्याला अँजिओप्लास्टी करायची असेल तर मानेमध्ये होल पाडावं लागत होतं, ड्रिल मारावं लागत होती. ड्रिल कळाली ना, म्हणजे मशीनला होल पाडायचं, त्याच्यात वायर टाकायचं, ते वायर नसामध्ये जायचं आणि मग तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे का, तुमच्या रक्तवाहिन्या नीट चालतात का, तुम्ही किती दिवस त्रास सहन करताय, तर ते होल मारण्याचं ड्रिल मारण्याचं काम नाही. इंजेक्शन टोचायचं, त्याच्यामध्ये काही केमिकल सोडायचं आणि औषध सोडून तुमच्या शरीरात असणाऱ्या रक्तवाहिन्या, जेवढे डोक्याला केस आहेत, आता माझ्या डोक्याला 10% राहिले, 90% गेले, आता याच्यातले अर्धे टकले. स्टेजवर काय म्हणतात, मित्राचं पाण्यानं धुतल्यामुळे जमलं माझे वाचले. जेवढे डोक्याला केस आहेत तेवढे रक्तवाहिन्या. आता तुम्हाला 1 तासामध्ये तुमच्या शरीरात काय चालू आहे, किती ब्लॉकेज आहेत, किती रक्तवाहिन्या
जम झालेले आहेत. तुमचं आयुष्य किती राहिलेलं आहे त्या मशीन मध्ये तपासणी करण्यासाठी फक्त आपण इंजेक्शन घेतो तेवढाच वेळ लागतो आणि इंजेक्शन संपलं की पुन्हा माझ्यासारखं भाषण करू शकतो. जो माणूस दीपक हॉस्पिटलला नोकरी करतो त्याने एक स्वतःच हॉस्पिटल बांधलं आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात नाव भुसे साहेबांचं सुद्धा आहे. तिसरं चला चला चला